हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि मी इतकी श्रीमंत झालेली आहे ना, की आमच्या दाराबाहेर आहेत का नाही 4-4 बॉडीगार्ड ठेवलेले आहेत. तर तुम्हाला आता ब्लॉगच्या शेवट नक्की सांगणार आहे मी. तर 4-4 बॉडीगार्ड ठेवलेत, पण तेही ₹1 खर्च न करता मस्त ते आमच्या घराची काळजी घेणारे. तुम्हाला दाखवतेच आता. तर चला झाडलोट झाली, की लगेच मी देवपूजेला सुरुवात केली. आणि देवपूजा झाली ना, तर छान पण वाटतं आणि घरातलं वातावरणही प्रसन्न होतं. तर असं आणि मी आज काय केलं जरा जगावेगळंच रुटीन केलेले. तर मी आज आहे ना म्हणजे आज स्वयंपाक सुरुवात करण्या अगोदरच स्वयंपाकाला सुरुवातच केली नव्हती. का तर आज आहे ना मी देवपूजा झाली की लगेच मी जे आपलं वट वगैरे असं दारांगण स्वच्छ केलं होतं आणि त्यानंतर उंबरठा पूजन करत असते मी. म्हणजे रोजचं पूजन म्हणजे आपलं साधं कुंकू हळद आणि अगरबत्ती ओवाळत असते. आणि बघा रात्री कपडे भरपूर झाली ती धुवून, तर ती वाळत घातलेली होती. ती रात्री आणून ठेवली आणि आज परी लवकर गेल्यामुळे ना, ती कपडे मला घडी घालून कपाटात ठेवावी लागली होती. सगळ्या कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत आणि आता हे कपडे कपाटात टाकणार आहे चला. तर म्हणलं एक-एक काम आपलं आवरून घ्यायचं आणि परीच्या पप्पांना नाईट शिफ्ट असल्यामुळे ते झोपले होते. तर त्यांची झोप चालली होती तोपर्यंत मी जी छोटी-मोठी कामं होती माझी ती सगळी आवरून घेतली. आणिक दळण करायचं खूप महत्त्वाचं होतं. तर मी ना आज घरचीच गिरण आपली आहे बघा, घरच्या घरीच गिरण आहे. तर ही गिरण आहे ना, मी फक्त गहूच दळते बरं का, ज्वारी वगैरे काही दळत नाही. ज्वारीचं पीठ एवढं चांगलं येत नाही त्यामुळे. आणि सोयाबीन तुम्ही पिठामध्ये घालता का? मला कमेंट करून सगळ्या ताईंनी सांगायचं आणि जर नसेल घालत तर नक्की घालत जावा. आणि मी दिव्याला पाहिलं पाठीमागं वळून, तर दिव्याला सुंदर असं फूल पण आलं तेच तुम्हाला दाखवत आहे मी. आणि मी तिथंच शेजारीच बसली मंदिराच्या साईडला दळण करण्यासाठी आणि गिरण तिथंच आहे ना जवळ, त्यामुळे तिथंच बसले होते आणि तुम्हाला उदबत्तीला आणि दिव्याला सुंदर असं फुल आलेलं दाखवत होते. तर उदबत्ती तर विझून गेली होती, पण दिव्याला सुंदर असं फुल आलं आणि जो मनी प्लांट मी घरीच लावला होता बघा, तो पण तिथं ठेवलेला आहे देवाच्या साईडला. खरंच खूप छान दिसत आहे. आणि दळण करून झालं, की मग परीच्या पप्पांनी त्यांची उठून अंघोळ वगैरे झाली, की त्यांनी मग मला गिरण चालू करून दिली. आणि आणि घरातली कामं आहेत ना, अशी दोघांनी मिळून जर केली आणि मुलांनी पण मिळून केली, तर कामं पण पटपट आवरतात. तर आज कसं होतं दोघंही लवकर गेली होती शाळेत, त्यामुळे माझी झाडलोट आणि बाकीची कामं झाली होती. आणि आज मी स्वयंपाक आहे ना, एकदम शेवट उशिरा केला होता बरं का. म्हणजे दळण वगैरे टाकलं गिरणीत आणि तोपर्यंत राहुल पण आला होता. 11:30 झाले आणि आमच्याकडे आता उधारी बंद आहे बरं का. उधारी बंद केलेली आहे. त्यामुळे कृपया उधार मागू नये, असा बोर्ड पण लावून टाकला होता आम्ही. आणि स्वामींचंही दर्शन तुम्ही पण घ्या. हे दुकानात जे माझा फोटो आहे तो. आणि मग त्यानंतर मी पीठ मळलं आणि चपात्या केल्या होत्या. म्हणजे स्वयंपाकाला कसं शिरा होता त्याच्यामुळे ना मी जास्त म्हणजे सकाळी बनवला होता शिरा, त्याच्यामुळे शिरा खाल्ला होता. तर भूक वगैरे काही कुणाला नव्हतीच, त्यामुळे मी निवांत स्वयंपाक करायचं ठरवलं. आणि जे महिन्याचं दळण झालं ना, की जरा टेन्शन फ्री होते. आणि तुम्हाला बॉडीगार्डविषयी माहिती सांगायची होती. आमच्या दारासमोर मी ठेवलेले आणि खूप श्रीमंत झालेले मी. तर हे आमचे दारासमोरचे 4 ते 5 बॉडीगार्ड आहेत आणि त्यांना काहीच